नमस्कार. अध्याय 12. सूत्र 5. यात आपण प्रश्नोत्तरे बघायची. तर पहिला प्रश्न आहे, एखादी वस्तू आपल्या दिव्य योजनेनुसार आहे की नाही हे कसं समजेल? दिव्य योजनेनुसार सर्व काही विपुल आहे हा निसर्ग नियम प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. दिव्य शब्दाचा अर्थ असा घेऊ नये की ईश्वर आकाशातून आपल्या आयुष्यातील घटनांचं निरीक्षण करून अमुक घटना करावी, अमुक घटना घडू नये असा शिक्कामोर्तब करत आहे. मला अमुक वस्तू पाहिजे अशी आपण प्रार्थना करतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला हे समजत नाही जी वस्तू मी मागत आहे ती माझ्या दिव्य योजनेमध्ये आहे की नाही. हे जाणण्यासाठी एक खूप सहज आणि सरळ मार्ग आहे. जी वस्तू तुम्ही मागत आहात ती तुमच्या दिव्य योजनेनुसार आहे अथवा नाही हे तुम्हाला तुमच्या भावनेवरून म्हणजे फिलिंगवरून समजते. तुमची भावनाच तुम्हाला हे सांगत असते. चैतन्य तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतं. तुम्ही जे मागत आहात त्याबरोबर तुमचा ताळमेळ आहे की नाही, ही वस्तू तुम्हाला आनंद देईल की नाही हे तुमची भावनाच सांगते. पण बऱ्याच वेळा लोक आपली भावना समजू शकत नाही. ते चुकून शरीराला सुखावणाऱ्या गोष्टींनाच चांगली भावना समजून बसतात. आता उदाहरण बघूया. एखाद्याला गोड खाणं जास्त आवडत असेल तर ते खाताना त्याला खूपच आनंद होईल. त्याच्या जिभेला चांगला स्वाद मिळाल्याने तो म्हणेल, ही खूप चांगली भावना आहे, मला खूप छान वाटतंय. मात्र तुमच्या शरीराला किंवा मनाला ही गोष्ट चांगली वाटणं म्हणजे ती दिव्य योजनेनुसार आहे असं नव्हे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वास्तविक जास्त गोड खाण्याने तुम्ही आजारी पडू शकता, म्हणजे शरीराद्वारे चैतन्याच्या अभिव्यक्तीमध्ये बाधा येऊ शकते. फार गोड खाण्याने तुमच्यातील चैतन्य चांगलं फिलिंग देत नाही, तरीही शरीराला मात्र चांगलं सुखद वाटत असतं. म्हणून हृदयाची भावना ओळखणं महत्त्वाचं आहे. चांगलं वाटणं ही भावना विचार नियमाला शक्ती प्रदान करते. यासाठी भावना ओळखण्याचा अभ्यास प्रत्येकाने आधीपासूनच करायला हवा. जेव्हा घटना घडते त्यावेळी लोकांना समजत नाही यावेळी काय करणं योग्य आहे आणि काय चुकीचं, कारण त्यावेळी खरं तर काहीच करायचं नसतं. पण हृदयाची भावना समजण्याची तयारी खूप आधीपासून करावी लागते. म्हणून नेहमी आत्मपरीक्षण करा. कोणत्या विचाराबरोबर कोणती भावना अंतरंगात निर्माण होत आहे यावर लक्ष द्या. त्यानंतरच तुम्ही हृदयाची भावना समजू शकाल. परदेशात जाताना कशी तुम्ही सगळी तयारी करून जाता? तिथे राहणाऱ्या लोकांकडे चौकशी करता. तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे, खाण्यापिण्यासाठी काय मिळतं, कोणी भारतीय तिथे गेला तर त्याच्या राहण्याची व्यवस्था कशी असते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर दिव्य योजनेनुसार जीवन जगायचं असेल तर त्याची तयारी आधीपासूनच नको का करायला? ज्यामुळे नोकरी किंवा लग्न अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा निर्णय घेताना तुम्हाला हृदयातून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल आणि तुम्ही ते तात्काळ ओळखूही शकाल. प्रश्न दुसरा, नकारात्मक विचार नाहीसे करणं महत्त्वपूर्ण आहे, कारण असं केल्याने दिव्य योजना स्वतःहून मला सर्वोच्च शक्यतांकडे घेऊन जाईल हे मी जाणलं आहे. परंतु नकारात्मक विचार कसे दूर करू? आता तुम्हाला कधीही कुठलीही दुर्घटना दिसली किंवा कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये आला तर त्या विचाराचा परिणाम नाहीसा करण्यासाठी मनात 3 वेळा कॅन्सल 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 असं म्हणा. हा विचार मी आता रद्द केलाय असा उच्चार केल्याने नकारात्मक विचारांचा परिणाम लगेचच नाहीसा होतो. 3 वेळा कॅन्सल म्हणण्याची सवय आयुष्यभर तुमच्या नकारात्मक विचारांना निष्प्रभ करण्यासाठी मदत करेल. कॅन्सल म्हटल्यानंतर पुढे म्हणा, भूतकाळ संपून गेला आहे, वादळ शमलं आहे, म्हणून आता मी शांत आहे. ज्या विचारांमुळे माझ्यामध्ये भीती तयार झाली त्या भीतीच्या विचारांना मी 3दा कॅन्सल केलं आहे. आता ते विचार चुकूनही माझ्या मनाला शिवणार नाही. प्रत्येक क्षणी माझ्यावर फक्त सकारात्मक विचारांचाच पगडा राहील. विचारांच्या शक्तीला आपल्याला वरदान बनवायचं आहे. म्हणजेच नकारात्मक विचार कॅन्सल करून आपल्या आशावादी विचारांची शक्ती आणायची आहे. तुम्हाला अशा वस्तूंशी ट्यून व्हायचं आहे ज्या तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीसाठी सहयोग करतील, उद्दिष्ट गाठायला मदत करतील. त्यासाठी नकारात्मक विचारांचा उपवासही तुम्ही करू शकता. आता प्रश्न तिसरा,
मी अतिशय चिंता करतो, परंतु चिंता केल्याने माझ्या दिव्य योजनेत बाधा येत आहेत हे आत्ता मला समजू लागलं आहे. चिंता केल्याने जे नकोय त्यावरच माझा फोकस असतो, म्हणून मी माझ्या जीवनात तशाच घटना आकर्षित करत आहे. तेव्हा चिंता करण्याच्या सवयीतून मी मुक्त कसं व्हायचं? आता याचं उत्तर, सर्व प्रकारची परिस्थिती बदलायची असेल तर प्रथम आपल्याला आपले विचार बदलावे लागतील आणि त्यासाठी करावा लागेल विचारांचा उपवास. व्हेरी फास्ट. ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी जेवत नाही. याचा उपयोग आपल्या शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. संतुलित आहाराविषयी जसं आपण बराच विचार करतो, हे खाल्लं तर आपलं वजन वाढेल, आपल्याला त्रास होईल, कांदा लसूण खाऊ नये, अमुक प्रकारचं खाणं माझ्यासाठी वर्ज्य आहे वगैरे. पोटात जाणाऱ्या पदार्थांबद्दल तर आपण खूपच जागरूक असतो, परंतु सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या डोक्यात शिरणाऱ्या विचारांच्या बाबतीत मात्र अगदीच बेपर्वाई कशी? यासाठी जे विचार आपल्या डोक्यात जात आहेत त्यांची छाननी करणं गरजेचं आहे. कारण आपण TV, वर्तमानपत्र, आपले मित्र, सिनेमा, आसपासचे लोक यांच्याकडून येणारे विचार खरे मानून चालतो. हे योग्य आहे का? म्हणूनच आपल्या डोक्यात जाणारा प्रत्येक विचार तपासून पाहणं अतिशय आवश्यक आहे. विचार आपल्या मनाचं भोजन आहे, खाद्य आहे, तेव्हा तो आत जाण्यापूर्वी त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. या विचारामुळे माझ्या मनाचं आरोग्य तर बिघडणार नाही ना? विचारामुळे जर मन दुर्बल होत असेल तर त्या विचारांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका. दिवसातून कमीत कमी 1 तासासाठी तरी नकारात्मक विचारांचा उपवास करा. म्हणजेच असं ठरवा, पुढच्या 1 तासात काहीही झालं तरी मी माझ्या मनात कुठलाही नकारात्मक विचार येऊ देणार नाही. असा कुठलाही विचार मनात आला तरी मी त्याची उपेक्षा करेन, त्याकडे दुर्लक्ष करेन. मी फक्त सकारात्मक विचारांनाच माझ्यात शिरकाव करू देईन. या तासाभरात चिंता, निराशा, द्वेष, घृणा यांसारख्या कुठल्याही विचारांना माझ्यात प्रवेश करू देणार नाही, त्यांना थारा देणार नाही. सुरुवात आधी 1 तासापासून होईल. हळूहळू 1 तासाचे 2 तास होतील, 2चे 3 होतील आणि मग या नकारात्मक विचारांपासून तुम्ही कायमचे मुक्त व्हाल. तुमचे विचार जर सकारात्मक असतील तर उच्चारही सकारात्मक होतील. यामुळे तुम्ही फक्त स्वतःलाच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसालाही बदलू शकाल. आपण इतरांकडून विचार घेतो आणि त्यांनाही विचार देतो. अशा प्रकारे विचारांचं आदान प्रदान चालूच असतं. कारण कोणताही विचार, कोणतीही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. उदाहरणार्थ, एका घरात काही लोकांना वाटलं गणपतीची मूर्ती दूध पिते. हा म्हणता ही बातमी संध्याकाळपर्यंत संपूर्ण जगभरात पसरली. खरं म्हणजे सुरुवातीला कुठल्याही चॅनेल किंवा वर्तमानपत्रांनी ही बातमी पसरवली नव्हती. मग तरीही ही बातमी सगळ्या जगात प्रत्येकाला कशी समजली? प्रत्येकजण सकाळी आपल्या कामाला निघतो, तो काही विचार घेऊनच. मग तेच विचार त्याच्या बोलण्यातून प्रकटतात आणि त्यामुळे आपोआपच वागण्यातही दिसू लागतात. अशा प्रकारे एका माणसाच्या उच्चार, आचार, विचार यांचा एकत्रित परिणाम आपल्या सर्वांवर, समाजावर आणि विश्वावर होत असतो. म्हणून आपले नकारात्मक विचार दुसऱ्यांवर थोपवू नका आणि घेऊही नका. ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आजपासून तुमच्या समोर जर एखादा माणूस म्हणाला काम नाही, मंदी आहे, तर त्याला लगेच थांबवा आणि समजावून सांगा, तुमचा हा विचारच मंदीचं कारण असू शकतो व नवीन विचार मंदी दूर करू शकतो. आपल्याला केवळ स्वतःला एक नवीन असा विचार द्यायचा आहे, आधी काम नव्हतं पण आता काम वाढत आहे. सुरुवातीला मंदी होती पण आता व्यापार वाढू लागला आहे. पूर्वी स्वास्थ्य नव्हतं पण आता तब्येत चांगली होत चालली आहे. बस असे सकारात्मक विचारच तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणतील. तुम्ही जर ठरवलं तर एक विचार संपूर्ण जगात सर्वदूर पोहोचू शकतो आणि ह्या आशावादी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात तुम्हीच करायला हवी. नव्हे, ती तुमचीच जबाबदारी आहे. तुम्ही ज्या कुणाशी या विचारांची देवाणघेवाण कराल त्यांना हा विचार तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा असं सांगा. अशा प्रकारे सकारात्मक विचारांची शृंखला पुढे वाढवून
सर्व जग सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी तुम्ही निमित्त बनून जाल. मग अशा एका नवीन जगाच्या निर्मितीत तुमचा सहभाग अवश्य असेल. धन्यवाद.